ओके. नमस्कार. आज उत्सव नवरात्रीचा आणि गजर नारी शक्तीचा या कार्यक्रमाच्या 8व्या मालिकेला आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी अनघा एरंडे. आज स्वरूपा गाडगे हिला बोलवलं आहे आपल्या बरोबर तिचा इंटरव्ह्यू घ्यायला. स्वरूपाबद्दल थोडंसं मी सांगते माझी कशी तिच्याशी ओळख झाली आणि आय एम गोइंग टू गिव्ह द माईक टू स्वरूपा बिकॉज शी इज गोइंग टू टेक ओव्हर द एंटायर प्रोग्राम अँड टॉक. स्वरूपाची ओळख आय थिंक दोन वर्षापूर्वी झाली असेल. एका मराठी विश्व सख्या प्रोग्राम नंतर शी जस्ट कॉन्टॅक्टेड मी सेइंग तिला प्रोग्राम खूप आवडला आणि आमचं थोडंसंच बोलणं झालं. त्याच्यानंतर परत तिने मला विचारलं की तुमच्या गणेशोत्सवच्या प्रोग्रामला मला एक स्टॉल लावायचा आहे आणि आय थिंक मी तुझी ओळख संदीप धरम आणि किंवा आय थिंक आनंद चौथाई कोणाशी तरी करून दिली. आणि द नेक्स्ट थिंग आय नो गणेशोत्सवला स्वरूपा हॅड हर ओन टेबल आणि इट वॉज लाईक अ मॅजिक बॉक्स म्हणतात ना, असं आर्टिस्टिक आणि क्रिएटिव्हिटीचा फवारा उडाल्यासारखा. म्हणजे इट वॉज लाईक अ फाउंटेन ऑफ क्रिएटिव्हिटी. शी हॅड सो मेनी थिंग्स आणि इतकी लोक अशी घोळका लावून उभे होते तिकडे. मला त्या दिवशी ॲज युजल आमचं बिकॉज वी आर ऑन द BOD वी हॅव टू रन अराउंड डू सम वर्क. सो माझं काय जास्त तिच्याशी त्या दिवशी बोलणं नाही झालं. आणि त्यानंतर गणपती नंतर थँक्सगिव्हिंगला मी कोणाच्या घरी थँक्सगिव्हिंगसाठी आमच्या एका ओळखीच्यांकडे गेले होते आणि तिथे मला एक मग दिसला आणि मी म्हटलं आय नो दिस आर्टिस्ट. So that was Swarupa's mug which she was selling at Ganeshotsav. आणि मी म्हटलं अशी आर्टिस्ट जिची स्टाईल तुम्ही तिचं कुठलाही स्केच तुम्ही बघितला आणि तिने सही केली नसेल खालती तर तुम्हाला लगेच 2 सेकंदात कळेल हे स्वरूपाचंच आहे, अजून कोणाचंही नाही. व्हेरी युनिक स्टाईल, व्हेरी युनिक वे ऑफ थिंकिंग, अ व्हेरी युनिक पर्सनॅलिटी. पहिले तिला तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष तिला बघता तर शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, ब्युटिफुल आईज, ब्युटिफुल स्किन. सो दिस इज व्हॉट यू फर्स्ट सी. अँड मलाही तिला पहिलं बघून जरा असं झालं होतं की वाव शी इज सच अ ब्युटिफुल पर्सन. बट देन वेन यू रिअली गेट टू नो हर यू नो म्हणतात ना ब्युटी इज स्किन डीप. That's not the case with her. She is beautiful inside and out. क्रिएटिव्हिटी आहे पण मनाची स्वच्छता आहे, सहानुभूती आहे लोकांसाठी आणि तिचे जे मत आहेत ती ठामपणे उभी राहते, प्रत्यक्ष व्यक्त करते, उभी राहते आणि ते सोडत नाही. मला तिची ही पर्सनॅलिटी खूप आवडते. म्हणजे की विमेन आर अफ्रेड टू टॉक देअर माइंड्स. शी इज नॉट. She will not be politically correct. She will not accept any bad language. She will not accept anybody downgrading her or trying to show her down. I have seen it happen a couple of times on Facebook. And she has fought back like a lioness. So तू म्हणजे तुला असं अंबा जगदंबा असं कुठल्याही देवीचं नाव दिलं ना स्वरूपा, यू विल फिट दॅट टू अ टी. आय एम नॉट किडिंग. मी असं खोटं, मी एवढी अतिशयोक्ती कधीही करत नाही. So you are a person who's beautiful inside and out. If you look at her sketches, there are times I check my Facebook feed every day. म्हणजे आता मलाच रडू येतोय. When I check the Facebook feed every morning, afternoon, and I see her sketches, कधी कधी असे हातातले केस उभे होतात, because you have expressed that emotion so well. कुठलाही म्हणजे तुला जसं तुझ्या डोक्यात आलं, मनात आलं, तुझी छवी तुझ्या हातातून तुला म्हणजे देवानी काहीतरी दिलेलं आहे. Because you express it so beautifully in your sketches. Like it reaches the other person's heart without you even writing a single word. It touches people. It makes people think. It makes people ponder over it. Like, what is she trying to express? And you, without saying one word, you express it so beautifully. That is one part of it. But then how you used all your talent to do so much also, like, having your own business venture and all. So we are not going to talk, I'm not going to talk about it. You are going to talk about it. पण तुझं जे नाव आहे स्वरूपा, ते it's very apt. म्हणजे स्वतःच्या विचारांना तू रूप देतेयस. तर स्वतःचे जे तुझे विचार आहेत ते रूप तुझ्या स्केचेस
थ्रू लोकांना जातायत म्हणजे. And you can see I'm just getting very emotional right now. So I'm going to stop talking and I'm going to hand it over to you. Give me 2 seconds. But Marathi Vishwa Sakhya is very honored to have you with us today to talk about yourself and how, you know, your talents are immense and how you're using it for the betterment of something. And you're going to be talking about that. So I'm going to take a step back. I'm going to unpin myself and I'm going to hand over the whole screen to Swarupa Gadgil. Please. Thank you. Go ahead, Swarupa. Anagha, thank you so much. Rarely do I get speechless. आणि आता you have almost rendered me speechless. So आपण इथेच भैरवी चालू केली तरीही चालेल. पण ऑल जोक्स असाइड, नमस्कार सख्यांनो. दुर्गाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि देवीचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहोत ही मनपूर्वक प्रार्थना. अनघाने मला जेव्हा विचारलं की आपल्याला 9 दिवस 9 कार्यक्रम करायचे आहेत, तर तू एक दिवस तुझी आर्टिस्टिक आणि एंटरप्रेन्योरियल जर्नी मध्ये तुला जे अनुभव मिळाले आहेत त्याबद्दल बोलशील का? तर तेवढ्याच फक्त तेवढ्या वक्तव्याने मला अनघाने थेट लहानपणी नेऊन पोचवलं. का ते सांगते. मी मूळची ठाण्याची. घंटाळी देवीच्या देवळा शेजारी आमची घंटाळी सोसायटी. घंटाळी देवीचा नवरात्रीत 9 दिवस उत्सव चाले. मोठी जत्रा भरायची देवळाबाहेर, रंगीत खेळणी, फुलांचे स्टॉल्स, खणा नारळाने ओटी भरायला आलेल्या बायकांची लांबच लांब रांग. वातावरणात खूप उत्सव आणि आनंद असायचा. घंटाळी मित्रमंडळाने आयोजित केलेले कार्यक्रम रोज रात्री 9:30ला घंटाळी मैदानात असायचे. घंटाळी मैदानातल्या स्टेजवर असायचे. अंधार पडू लागला, संध्याकाळ झाली की त्या मैदानभर सतरंज्या पसरवल्या जायच्या, हंतरल्या जायच्या. फ्लडलाईटचा झगमगाट व्हायचा आणि आम्ही लहान मुलं तिथेच पळापळ करायचो. Okay, Swarupa, I think you're frozen. क्षणी लहान मुलांची टोळी, मोठी टोळी होती. गणितातल्या सतत पुढे जाऊन. खरं तर हे कार्यक्रम मोठ्यांसाठी असायचे. ते विषय देखील आमच्या आकलन शक्तीच्या पार पलीकडचे. पण तिथे उपस्थिती लावण्याचा उत्साह मात्र दांडगा असायचा. त्या सतरंजांवर बसून काय ऐकलं ते काहीही आठवत नाही. पण अनेक जाणीवांची सुरुवात मात्र त्या सतरंजांवर बसून झाली असं कायम वाटतं. अनोख्या वाटांवरून असामान्य व्यक्तींना बोलवून त्यांच्या मुलाखती घेणं, त्या व्यक्तींना जवळून पाहणं, त्यामुळे देखील मनावर संस्कार झाले असावेत असं नेहमी वाटतं. ही दुनिया, हे जग माझ्या घरापेक्षा, माझ्या परिसरापेक्षा खूप मोठं आहे ह्या जाणीवेची सुरुवात देखील त्या सतरंजीवर बसून झाली असेल असं मला कायम वाटतं. आणि मराठी विश्वसख्यांच्या आपल्या या कार्यक्रमाबद्दल देखील मला एक्झॅक्टली तसंच वाटतं. आपल्या या मराठी विश्वसख्यांच्या टीमने, अनघाने इतक्या असामान्य व्यक्तींना, बायकांना आतापर्यंत या कार्यक्रमात बोलवलं आहे. आपण त्यांच्या कथा ऐकतो, आपण त्यांचे अनुभव ऐकतो, त्या सगळ्या आपल्याला अतिशय मोकळ्या हाताने त्यांचं ज्ञान देऊ करतात. तेव्हा मला प्रचंड स्फूर्ती मिळते. मी पुरती आय एम डॅझल्ड, मी विस्मयचकित होऊन जाते चक्क. आणि अनेक अनोखी सुपीक बीज माझ्या मनात रुजतात. सो जेव्हा अनघानी मला विचारलं की तू सुद्धा बोलशील का, तेव्हा मी होतं म्हटलं. पण आपल्या सगळ्यांचं जे होतं तेच माझं सुद्धा झालं. आणि ते म्हणजे सेल्फ डाऊट अँड आय एम नॉट इनफ हे विचार. तू खांद्यावर बसलेला छोटासा आवाज हाणून पाडणारा कानात गुणगुणून गेला. आता तू स्वतःला समजतेस काय, अशी मोठी उद्योजिका वगैरे झालीस की काय? तर त्या आवाजाला मी काय उत्तर दिलं ते तुम्हाला सांगते. खरं आहे की सातत्याने आणि प्रयत्नपूर्वक केलेल्या या आर्टिस्टिक आणि बिझनेस व्हेंचरला फक्त 3 वर्ष होत आहेत. पण मी क्लिनिशियन आहे. गेली 25 वर्ष मी फिजिकल थेरपिस्ट आहे.
18 वर्ष मी या देशात योग शिकवला आहे. संगीत देखील माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. या सगळ्या मार्गांनी आपण चालताना आपण अनेक अनुभव घेतो. आपण सारखे शिकत असतो. ग्रोथ इज अन इटर्नल प्रोसेस. पण ह्या आर्टिस्टिक जर्नीमध्ये, या बिझनेस व्हेंचरमध्ये मी गेले 3 वर्षात जे अनुभव घेतले ते आधी या कधीच घेतले नव्हते. तर जर का मी हे अनुभव माझ्या या सख्यांना बरोबर शेअर केले, ते सांगितले, तर न जाणो मला जशी स्फूर्ती मिळते, मला जसं उत्तेजन मिळतं, तसंच एखाद्या सखीलाही मिळेल आणि ह्या कुठच्या वेगळ्या दुसऱ्या अनवट वाटेवरून जायचं तिला स्फुरण मिळेल. म्हणून हा सगळा अट्टाहास आणि म्हणून मी अनघाला या टॉकसाठी हो म्हटलं. तर क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये नाही, तर हे आहेत माझे काही धडे, काही मी शिकलेले, मला जे अनुभव मिळाले ते काही धडे. सो धडा नंबर 1, कलेच्या प्रवासात आपण स्वतःला नव्याने ओळखतो. माझं सुद्धा नकळत तसंच झालं. मग ती कोणतीही कला असो, त्या कलेच्या प्रवासात स्वतःबद्दल आपल्याला खूप शिकायला मिळतं. मी कोण याची नव्यानं जाणीव होते. आता माझ्याबद्दल थोडंसं, स्वभावतः खरं तर मी इंट्रोवर्ट आहे, पण माझी जात कुळी ही स्टोरी टेलरची आहे. मला वाचनाची प्रचंड आवड आहे. मी पुस्तक वेडी आहे. मला कथा आवडतात, मला फिक्शन आवडतं, पण त्याहूनही अधिक मला जास्ती ऑटोबायोग्राफीज आवडतात. मला लोकांनी त्यांच्या तोंडून सांगितलेले, त्यांच्या शब्दात सांगितलेले अनुभव आवडतात. त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोचायला आवडतं. त्यांची जीवनाची, जगण्याची गुपितं समजून घ्यायला मला खूप आवडतं. तर ह्या जशा माणसांच्या गोष्टी ऐकायला आवडतात, तसेच माझे अनुभव, माझ्या गोष्टी देखील सांगायला आवडतात. मी जसजशी चित्र काढत गेले ना, तसतसं मला एक गोष्ट जाणवली की माझ्या मनातले जे विचार, जे संदेश, जो मेसेज आहे, तो मी 9, 10, 12 तास बसून जो लेख लिहीन, त्याच ताकदीने मला ते चित्रामध्ये उतरवता येत आहे. आणि पाहणाऱ्या व्यक्तीपर्यंत तो संदेश देखील तेवढ्याच इफेक्टिव्हली, तेवढ्याच ताकदीने पोचत आहे. माझं चित्र 1-2 मिनिटाच्या आत एखादी व्यक्ती बघते आणि तिच्या मनामध्ये एखादी संवेदना उमटते. ही जाणीव, हा शोध मला जेव्हा लागला, दॅट वॉज माय पिव्हटल पॉइंट, दॅट वॉज माय टर्निंग पॉइंट मोमेंट. आणि आता मला चित्रकलेचा नादच लागला, मला ती चटकच लागली. आता अवतीभवती सतत माझी पंचेंद्रिय नवीन गोष्टी शोधू लागली. काम करताना देखील कान, डोळे सतत सजग राहू लागले. मी स्वभावतः निसर्गप्रेमी आहे. मला पानं, फुलं, झाडं, पक्षी, प्राणी मोहात टाकतात. मनाने मी फेमिनिस्ट आहे. स्त्री शक्ती, स्त्रीची बलस्थानं, स्त्रीच्या अनेक छटा, सर्व वयोगटातील तिची रूपं मला रेखाटायला खूप आवडतात. आपले सण, आपली संस्कृती, आपण या जगाला देऊ केलेलं योग, याचा मला प्रचंड अभिमान आहे. आणि ते चित्रकलेतून आपल्या या पाश्चिमात्य जगामध्ये त्याचं सादरीकरण करताना मला प्रचंड आंतरिक सुख आणि समाधान मिळतं. सो थँक्यू. तर ह्याच जर्नीमध्ये मला आणखीन एक गोष्ट देखील जाणवली की मला ही क्रिएटिव्ह एनर्जी मिळते, मला हिलिंग एनर्जी मिळते, मला आनंद मिळतो, तर मला त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन देखील बघायला आवडतं. तर आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू असो, मग ते ब्लँकेट असो किंवा कार्ड्स असो किंवा टोट्स असो किंवा मग्स असो, त्यावरती ती ऊर्जा उतरवून ती लोकांच्या हातात पडो अशी माझी कायम इच्छा असते. आणि त्यातूनच स्व डिझाईन्सची निर्मिती खरं तर झाली. आता यातून धडा नंबर 2, आणि धडा नंबर 2 असा की आपण मानव म्हणून, मनुष्य म्हणून जी आपल्याकडे सृजनशीलता असते किंवा सृजनशक्ती किंवा क्रिएटिव्ह एनर्जी असते, ती आपल्या थंब प्रिंट प्रमाणेच आपल्या अंगठ्याच्या ठशा इतकीच युनिक, अद्वितीय, अनपॅरलड असते, अनमॅच्ड असते. आता मला अनेकांनी येऊन सांगितलं आहे, आणि हे गाण्याच्या बाबतीत आणि चित्रकलेच्या बाबतीतही. गाण्याच्या बाबतीत मी ह्यासाठी म्हणते कारण मी 5व्या वर्षापासून गाणं शिकायला लागले, ते 21 वर्षापर्यंत 16 वर्ष सतत मी गाणं शिकत होते आणि उपांत्य विशारद पर्यंत परीक्षा दिल्या. सो मी हे गाण्याच्या बाबतीतही ऐकलं आहे. तर द वर्ड्स गो समथिंग लाईक दॅट. आम्हाला नाही बाबा चित्रबित्र काही काढता येत, आम्ही काय तुझ्यासारखं आर्टिस्ट नाही, आम्हाला नाही गाता येत. तर या सगळ्या दोस्तांना, मित्रमैत्रिणींना मला एकच म्हणायचंय, चित्रकलेच्या बाबतीत पहिले
तुम्हाला एक किंवा दोन हात आहेत का, हाताला बोट आहेत का, ती बोट चालतात का, तेही नसलं तर पाय आहेत का, पावलांना बोट आहेत का, तेही नसलं तर आर्मला एखादा स्टंप आहे का, तुमचा मेंदू थोडासा तरी चालतो का. मग यातल्या काहीतरी गोष्टी असल्या तरी तुम्हाला चित्र काढता येतात. पण आता याचा अर्थ असा नाही की आपल्याला सगळ्यांनाच पिकासो व्हायचंय. तो एक महान होऊन गेला, त्याच्यासारखे अनेक प्रतिभावंत कलाकार, चित्रकार होऊन गेले आहेत. त्यांनी मोठमोठाली कामं करून ठेवली आहेत. आपण सारेच त्याची वाहवा करतो. पण मला कुठे पिकासो व्हायचंय. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, घटना यांचे पडसाद माझ्या मनावर कायम उमटत आहेत. आणि ते जर का मला माझ्या रेषांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवता आलं, माझ्या मनात दडलेली जी स्टोरी आहे ती मला जर का लोकांपर्यंत पोहोचवता आली, तर ती कला साधना सफल झाली असं मी तरी मानते. तर तुमच्या मनाला जी गोष्ट आवडेल, ज्या पद्धतीची चित्र आवडतील, मन जे कौल देईल, त्या कला साधनेकडे आपण सगळ्यांनी वळायला काहीच हरकत नाही. गाण्याचंही तेच. मी कितीतरी वेळा ऐकलंय, आय कॅन नॉट सिंग टू सेव्ह माय लाईफ. मी स्वर काढला, सूर काढला, गळा काढला की लोक पळून जातात. त्यांनाही मला तेच म्हणायचंय की तुम्हाला स्वरयंत्र आहे का, तुमच्या तोंडातून आवाज फुटतो का, तर तुम्हाला नक्कीच गाणं म्हणता किंवा शिकता येतं. पण त्याचा अर्थ आता असा नाही की आपली सगळ्यांची स्पर्धा गान सरस्वती, लता दीदी मंगेशकरांशी आहे. तर आपल्या कुठचीही कला असो, आपल्या मनात दडलेली जी स्टोरी आहे, जी संवेदना आहे, ती आपल्याला आपल्या कलेमार्फत लोकांपर्यंत पोहोचवता आली, तर ती जर्नी, तो प्रवास सफल झाला असं मला तरी नेहमी वाटतं. यातूनच पुढे येतो तो धडा नंबर 3, आणि ते म्हणजे सातत्य आणि चिकाटी. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस सम मोर. आता मी असं का म्हणते, मी जेव्हा चित्रकला सुरू केली आणि जेव्हा मला जाणवलं की या चित्रकलेमधून मला माझे विचार, माझा संदेश, माझ्या संवेदना पोहोचवता येत आहेत, तर मला त्याचा नादच लागला. आणि मी आठवड्यातनं 4 ते 5 वेळा, दिवसातनं 2 तासाचा अवधी स्वतःसाठी, चित्रकलेसाठी काढून ठेवू लागले. चित्रकला किंवा कोणतीही कला साधना खरं तर एक ध्यान असतं, एक मेडिटेशन असतं. त्या कल्पनेला, त्या ऊर्जेला दिलेली पूर्ण शरणागती असते. क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत माझी 2 आवडती पुस्तकं आहेत. एक स्टीवन प्रेसफिल्डने लिहिलेलं द वॉर ऑफ आर्ट आणि एलिझाबेथ गिल्बर्टनी लिहिलेलं बिग मॅजिक. त्या 2 पुस्तकांमध्ये त्यांनी जे लिहिलं आहे त्याचा मला प्रत्यय सारखा येऊ लागला. आणि ती गोष्ट अशी की जी क्रिएटिव्ह आयडिया असते, कल्पना असते, ती युनिव्हर्सल असते, सार्वभौम असते. ती क्रिएटिव्ह आयडिया या जगात सगळीकडेच पसरलेली आहे आणि ती शोधत असते एका व्यक्तीच्या, माणसाला, ज्याच्यातून ती व्यक्त होणार असते, प्रकट होणार असते. ती क्रिएटिव्ह आयडिया जेव्हा माझ्या मनाचं कवाट ठोठावत येते, तेव्हा मी तिला जर का धुडकावून लावलं, तर ती ऊर्जा पुढे निघून जाते दुसऱ्या कुठच्या माणसाच्या शोधात व्यक्त व्हायला. ही जाणीव मला जेव्हा झाली, तेव्हा एखादी कल्पना जेव्हा माझ्या मनात येते, तेव्हा दार उघडून ती पळून जायच्या आत, तिला आत घेण्याचं भान मला येऊ लागलं. तो नाद लागला, ती चटक लागली, ती माझ्या आत्म्याची, माझ्या सोलची गरज बनली. आता ह्याच्यातून पुढे म्हणजे पब्लिक प्रॅक्टिस. पण त्याआधी हेही मी सांगू इच्छिते की लोकांना लेबल्स लावायची असतात. तर मला चित्रकार हे लेबल किंवा आर्टिस्ट हे लेबल ही फारसं रुचत नाही. याचं कारण की तुम्ही लेबल लावलं की यू लिमिट युअर एनर्जी इन टू इट. आता क्वालिफिकेशनचं म्हणाल तर माझ्याकडे, मी फिजिकल थेरपिस्ट आहे, मी योगा टीचर आहे, मी गाणं शिकलेली आहे, या सगळ्यांसाठी माझ्याकडे डॉक्युमेंटेड क्वालिफिकेशन्स आहेत. पण मला चित्रकार म्हणाल तर एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट या ड्रॉइंगच्या परीक्षांव्यतिरिक्त माझ्याकडे कोणतंही फॉर्मल ट्रेनिंग नाही आणि कोणतीही डिग्री देखील नाही. सो सातत्य आणि चिकाटीने जी केलेली प्रॅक्टिस असते, त्यातून कलेला धार येते, त्या कलेला प्रगल्भता येते, नेटकेपणा येतो, उठाव येतो. आणि ही रोजची प्रॅक्टिस करून मी बरंच काही शिकले. या 3 वर्षांच्या प्रवासात मी 1000हून जास्ती चित्र काढली आहेत. आणि त्याच्यात एक महत्वाचा फॅक्टरही होता, कोरा कागद किंवा कोरा कॅनव्हास घेऊन बसायचं आणि त्या क्रिएटिव्ह एनर्जीची वाट बघायची. कधी मनात आलेली कल्पना अगदी सहज कागदावर, कॅनव्हासवर उतरते,
तर काही वेळा थोडा विलंब लागतो, इकडे तिकडे पाहावं लागतं. पण त्यातून जी उत्पत्ती होते, जी निर्मिती होते, तिचा संपूर्णपणे स्वीकार करणे. आणि मग येते ती पब्लिक प्रॅक्टिस. आपल्या क्रिएटिव्हिटीतून, आपल्या ऊर्जेतून आपण जी निर्मिती केली आहे ती जगासमोर निर्भीडपणे मांडणे. आणि त्याची सुद्धा सुरुवातीला प्रयत्नपूर्वक त्याची हिमतीने प्रयत्न करायला लागतात. ते करण्यासाठी सुरुवातीला मनामध्ये विचार येतात की लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील. या मनात चालणाऱ्या काकूचा रिप्लेसमेंट म्हणजे अनघा म्हणाली तसं या बिनधास्त जगदंबेनी घेतला, की मी जी निर्मिती केली आहे ती मनापासून केलेली आहे. मी माझी सगळी ऊर्जा त्याच्यात ओतलेली आहे. ते चित्र, ती कलाकृती लोकांना आवडली तर मस्तच, नाही आवडली तरीही ठीक. आणि इथेच पब्लिक प्रॅक्टिस. म्हणूनच मी म्हणते यासाठी की आपली ऊर्जा लोकांसमोर आपल्याला हिमतीने जाणीवपूर्वक मांडता आली पाहिजे. आणि ह्याच्यातून आता पुढे जाऊन द लेसन नंबर 4 विच इज सेट युअरसेल्फ अप फॉर सक्सेस. आता हे मी का म्हणते, लहानपणापासूनच मला विविध कलांची खूप आवड आहे. मग ते भरतकाम असो, विणकाम असो, सॅटिनची फुलं बनव, क्रेप पेपरची फुलं बनव, स्टफ टॉयज बनव, मेहंदी काढ, ग्रीटिंग कार्ड्स बनव, हे माझं सतत चाललेलं असायचं. माझ्या डोक्यात वळवळणारा तो क्रिएटिव्हिटीचा किडा मला कधीच शांत बसू द्यायचा नाही. पण यातून आणखीन एक गोष्ट देखील होत होती आणि ती म्हणजे आरंभशूरपणा. आता क्रोशाचं काम करायला घे, क्रॉसस्टिचचा प्रोजेक्ट घे, किंवा हल्ली 15-20 वर्षामध्ये मुलांनी सांगितलं म्हणून रामायणाचा एक मोठा सीन कॅनव्हासवर काढायला घे. ते सगळं काम चालू करायचं आणि मग एखादं दुसरं काहीतरी अडचण आपल्या कामात येते. आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट होतं आणि मग ते जे करायला घेतलेलं प्रोजेक्ट असतं ते हातातून बाजूला राहतं. ती ऊर्जा उडून जाते आणि ते प्रोजेक्ट धूळ खात कपाटात बसून जाऊन बसतं. तर ही गोष्ट ह्या वेळेला मात्र होऊ द्यायची नाही. मला अनेकांनी विचारलं की तू मग वॉटर कलर्स का नाही करत, तू ऍक्रिलिक्स का नाही करत. पण त्याचं मला उत्तर हे एकच आहे की मी ठरवलेलं की मला सातत्यानं रोज मेडिटेशन या फॉर्म मध्ये ही कला साधना करायची आहे. त्यासाठी मला माझाच स्वतःचा कंप्लायन्स वाढवायचा होता. त्यामुळे मी ठरवलं की 2 तासामध्ये असं चित्र काढायला घ्यायचं की ते पूर्णत्वाला न्यायचं. तिथून आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनही मिळतं आणि दुसऱ्या दिवशी नवीन चित्र काढण्याची उमेद देखील त्यातूनच येते. So set yourself up for success. So make sure you chunk your job, chunk your work in such a manner that you are able to see it to the completion, to point of completion. आता ह्याच्यातून खरं तर आता माझी ही जर्नी कशी सुरू झाली ह्याकडे मी येते. आणि त्यासाठी धडा नंबर 5, every adversity, every failure, every heartache carries with it the seed of an equal or greater benefit. नॅपोलियन हिलचे हे शब्द आहेत ते माझ्या मनावर कायम कोरले गेले आहेत. आता माझ्या या आर्टिस्टिक जर्नीची नक्की सुरुवात कशी झाली ते सांगते. जुलै 23, 2017 माझा मामेभाऊ अभिजित बॉस्टनला राहतो. तो त्याच्या परिवारासह आमच्याकडे 2-3 दिवस वीकेंडला आला होता. तो माझ्याहून 13 महिन्यांनी 1 वर्षांनी मोठा. आम्ही दोघंही ठाण्यात वाढलो, त्यामुळे आमचं कनेक्शनही चांगलं आहे, आमची जवळीक आहे. ते 2-3 दिवस खूप मजा केली. हिंडलो, फिरलो, बीचवर गेलो, कॅरम खेळलो, मराठी गाणी म्हटली, त्याच्या छोट्याशा डॉगी बरोबर धुडगूस घातला, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला घातले. रविवारचा ब्रंच झाला आणि ही सगळी मंडळी बॉस्टनला जायला निघाली. 2-3 दिवस घरात जी धामधूम चालू होती ती अचानक थांबली. मुलगा आणि नवरा त्यांच्या कामामध्ये व्यग्र झाले. डॉग डेज ऑफ समर, बाहेर उन्हाळाही खूप होता, कुठे जायचीही इच्छा नव्हती. जीव कंटाळला होता. रिमोट कंट्रोल घेऊन पाय पसरून टीव्ही समोर बसले, पण लक्षही लागेना. माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक महाकाय अडचणी माझ्या समोर आल्या आहेत. त्यांना टक्कर देता देता हाडापर्यंत मुरलेला एक खोल थकवा साचून राहिला होता मनात. मन नैराश्यानं बंदिस्त झालं होतं. माझ्या मनात आणि शरीरामध्ये वेदना असह्य झाली होती. द इमोशनल आणि फिजिकल पेन वॉज व्हेरी व्हेरी इंटेन्स. आणि आपण जगासमोर ह्या गोष्टी
उघड्या करत नाही. आपण जगात मास्क लावून फिरतो, लिटरली, आता तर लिटरली, पण एरवीही. आणि हा सगळा पेननी मी इतकी ग्रासलं होतं माझं मन आणि शरीर की मी पूर्ण सैरभैर झाले होते. टीव्ही बघण्यात लक्ष नव्हतं, तिथून उठले. मी माझ्या भाच्यासाठी ड्रॉइंग पेपर, कलर्स, मार्कर्स, कलरिंग बुक्स हे सगळं टेबलवर काढून ठेवलं होतं. ते सगळं मी उचलायला गेले. ते उचलून कपाटात ठेवायच्या ऐवजी मी ते उचलून घेऊन फॅमिली रूम मध्ये आले आणि परत खाली जमिनीवर जाऊन बसले आणि काहीतरी खरडू लागले. माझी ही आयुष्यभराची सवय आहे खरं तर, आता मोठेपणी देखील. आता ऍज अ प्रोफेशनल, ऍज अ फिजिकल थेरपिस्ट आम्हाला अनेक सेमिनार्स आणि कोर्सेसना कंटिन्युइंग एज्युकेशनसाठी जावं लागतं. कधीही मी क्लासरूम मध्ये जाऊन बसले आणि माझ्या हातात हँडआउट आला की त्याचा नामकरण विधी होतो. लगेच त्याच्या कॉर्नरवरती माझं डुडलिंग चालू होतं, मेहंदीचं डिझाईन चालू होतं. माझ्या अवतीभोवती बसणाऱ्या अटेंडीजचं पण त्याच्याकडे लक्ष जातं, त्यांना हसू येतं आणि काही वेळ तरी आमच्या सगळ्यांच्या झोपा उडतात. तर तसंच डुडलिंग मी त्या कागदांवर करू लागले, काही मनाने तर काही बघून. तासन तास तिथे बसले होते आणि मला जाणवलं की माझं जे मन सैरभैर झालं होतं ते शांत होऊ लागलं होतं. एक डीप पीस, आंतरिक शांतता माझ्या जीवामध्ये पसरत होती. त्या दिवशी मी पोटभर चित्र काढली and that was my point of no return. That was my one way ticket to this journey. आणि तिथूनच माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. तेव्हा मी फिजिकल थेरपिस्ट म्हणून एका शाळेत काम करायचे. माझ्या फिजिकल थेरपिस्ट आणि इतर थेरपिस्ट मैत्रिणींना मी माझी चित्रकला दाखवायचे. त्या मला खूप प्रोत्साहन द्यायच्या. त्यांना माझी रंगीबेरंगी चित्र आवडायची. त्या चित्रांमागचं कारणही त्यांना समजायचं, त्यातला मेसेज, संदेश समजायचा. पण मोर दॅन दॅट दे न्यू दॅट दिस वॉज माय क्रिएटिव्ह एनर्जी, दिस वॉज माय हिलिंग एनर्जी. सो मला त्यांच्याकडनं प्रोत्साहन तर मिळतच होतं. आपल्याला सगळ्यांनाच या ईमेल ऑफर्स येतात, ऍडव्हर्टाइजमेंट येतात. त्या युजली आपण इग्नोर करतो आणि त्या अल्टिमेटली ट्रॅश मध्ये टाकतो. का कुणास ठाऊक ती एक पर्टिक्युलर ऍड मी उघडली. ती ऍड होती कस्टम गिफ्ट बनवण्याची. आपले फोटो, आपले पिक्चर्स कॉफी मग वरती ट्रान्सफर करून घेण्याची. मला लहानपणापासून कार्टून्स आवडतायत, रंगीबेरंगी चित्र काढायला आवडतात, बघायला आवडतात. मला कार्टून्सचे मग्सही लहानपणापासून आवडतात. आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी तिथली आठवण म्हणून आम्ही एखादा मग विकत घेऊन घरी आणतो. सडनली माझ्या डोक्यात आयडिया क्लिक झाली की मी जुलैपासून आता ऑक्टोबर पर्यंत मी सतत रोज चित्र काढते आहे. एखादं चित्र मी माझ्या मग वरती ट्रान्सफर करून घेतलं तर तो मग वापरायला किती मजा येईल. म्हणून मी ऍक्च्युली ते करायला घेतलं. त्या मगची बॅकग्राऊंड, ते चित्र कसं प्लेस करायचं, इट वॉज अ स्टीप लर्निंग कर्व. पण त्या ट्रायल अँड एरर मध्ये मला खूप मजा येत होती. आणि एक मग करायला घेतला पण मला 3 मग्स करूनच मी थांबले. ती मी ऑर्डर दिली आणि मी ती विसरूनही गेले. आपली कामं, व्यवधानं, आर्टवर्क ह्या सगळ्यामध्ये मी परत एकदा व्यस्त झाले. काही दिवसांनी ते मग्सचं पार्सल आलं. मी ते उघडलं अँड माय जॉ ड्रॉप्ड. ते मग्स इतके सुंदर झाले होते. माझे जे व्हायब्रंट रंग मी आर्टवर्क मध्ये वापरते ते इतके सुरेख ट्रान्सफर झाले होते. तो ग्लॉसी फिनिश, ते मग्स बघून मी प्रचंड खुश झाले. परत एकदा आम्ही ते मग्स माझ्या मैत्रिणींना, थेरपिस्ट मैत्रिणींना ऑफिसमध्ये घेऊन गेले, स्कूलमध्ये घेऊन गेले दाखवायला. त्या सगळ्यांनाही ते खूप आवडले. त्यातली एक जण म्हणाली की तू मला ह्यातला एक मग विकत देशील का? मला माहिती आहे की युअर सोल एनर्जी, युअर हिलिंग एनर्जी इज इन दिस डिझाईन अँड आय वुड लाईक टू ओन अ स्मॉल पीस ऑफ इट. पण ते तुम्हाला गिफ्ट म्हणून नको देऊस, मी ते विकत घेईन. दुसरीही म्हणाली की आय विल ऑल्सो डू द सेम. तू ह्याचा बिझनेसच का नाही चालू करत? आता मला आयुष्यभर आपली जी इनर नोईंग असतो ना, आपला थर्ड आय, दी अनसीन आय, द सेंट ऑफ इंट्युशन, ह्याच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. तो जो आंतरिक आवाज, ज्याची गाज आपण ऐकायचं ठरवलं तर तो आवाज आपल्याला नेहमी योग्य मार्गाने नेत असतो. माझ्या अनघा म्हणाली तशी आय हॅड गूज बम्प्स ऑन माय आर्म्स. आणि माझ्या मनाने कौल दिला की हे करून बघ. मग मी काही मग्स केले. दिस वॉज ऑक्टोबर 2017. मी काही मग्स केले, काही मित्रमैत्रिणींना दाखवले की तुम्ही हे घ्याल का. पण ह्याच्यातही आणखीन एक
पॅरलल थॉट चालू होता त्या प्रोसेसमध्ये, एक वेगळा विचार त्याबरोबरच चालू होता. माझा मुलगा प्रीमॅच्युअर आहे आणि त्या प्रीमॅच्युरिटीमुळे त्याला काही फिजिकल चॅलेंजेस आहेत. तो अमेरिकेत वाढला म्हणून तो जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पोचला. ही उराशी, ही मनात कायम कृतज्ञता आहे आणि ही जाणीव आहे की तो भारतात असता तर जो आउटकम आहे तो कदाचित वेगळा असू शकला असता. सो ह्यातूनच माझं स्व डिझाईनचं उद्दिष्ट, द मिशन स्टेटमेंट बिकेम व्हेरी क्लिअर, की मी हे स्व डिझाईनचे मग्स विकीन, पण त्यातनं मला जो प्रॉफिट होईल तो मी प्रॉफिट डोनेट करीन, विशेषतः अशा शाळांना ज्या स्पेशल एज्युकेशन मध्ये काम करतात भारतामध्ये. आणि त्यानंतरचा मला जी विजन होती ती अतिशय क्लिअर झाली. मग ते मग्स डिझाईन करताना खूप मजा येऊ लागली. आणि मग आता हे मग्स विकायचे कसे आणि कुठे, तर मी ठरवलं की मी माझ्याच घरी एक मग्स डिस्प्ले पार्टी करीन. त्या एका पार्टीच्या 2 पार्टीज झाल्या. माझ्या मित्रमैत्रिणींनी ते खूप उचलून धरलं, मला खूप प्रोत्साहन दिलं, खूप पाठिंबा दिला आणि माझे कितीतरी मग्स त्या दिवशी विकतही घेतले. आणि इथूनच खरं तर माझ्या एंटरप्रेन्योरियल जर्नीला सुरुवात झाली. हे झालं 2017 संपत आलं. त्यानंतरही मी हे सगळं चालू ठेवलं. 2018 आणि 2019 मध्ये मी जवळजवळ 10 प्रदर्शनं केली, 10 आर्ट डिस्प्लेस केले. अनघा, तुला जर का त्या स्लाइड्स आता दाखवायच्या असतील तर दिस वुड बी अ गुड टाइम फॉर दॅट. ऑलराइट, लेट मी डू दिस. तो आतापर्यंत माझे हजाराहून जास्ती मग्स लोकांच्या हाती पडले आहेत. मला अनेकांनी सांगितलं आहे की आमची रोजची सकाळ सुरुवात तुझ्या आर्टवर्कने होते. हे जेव्हा मला समजतं तेव्हा मला प्रचंड आंतरिक समाधान मिळतं. शेकड्यांनी कार्ड्स विकली गेली आहेत. या आर्ट फेअर्स मध्ये देखील खूप दिलचस्प गप्पा होतात, अनेक अवलिया माणसं भेटतात. अर्थात कोणत्याही व्हेंचरमध्ये आपल्याला आपला स्वतःचा पैसा भरपूर ओतावा लागतो आणि मीही केलं आहे. आणि ऍक्च्युअल प्रॉफिट व्हायला देखील काही अवधी जावा लागतो आणि तो अवधी अजून तरी गेलेला नसल्यामुळे मला नेट प्रॉफिट जरी झाला नसला तरी ज्या उद्दिष्टातून, ज्या इंटेन्शननी मी जर्नी चालू केली आहे त्यात मला भरपूर समाधान आहे. अनेक आर्ट फेअर्स मध्ये डिस्प्ले मांडताना जर टेबल्स वाहून नेणं, मग आदल्या दिवशी कोणते प्रॉडक्ट्स घेऊन जायचं ते सगळे आपल्या गाडीमध्ये खचाखच पॅक करणं, पॅकिंग द कार अप टू द गिल्स म्हणतात तसंच. मग तिथे व्हेन्यूला जाणं, ते सगळं अनपॅक करणं, ती जड टेबल्स, त्या जड बॅगा, ते डिस्प्लेज सगळं उचलून आत घेऊन जाणं, ते सगळं सुंदरपणे मांडणं आणि मग नंतर 8-10 तास स्वतःच्या 2 पायांवर उभं राहून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, आपली जी डिझाईन्स आहेत, आपली जी स्टोरी आहे ती लोकांना सांगणं, निर्भीडपणे लोकांशी बोलणं, या सगळ्यामध्ये देखील एक वेगळी मजा होती, एक वेगळं चॅलेंज होतं. आता अनघा म्हणाली तशी माझा आर्ट डिस्प्ले असायचा, दॅट वॉज अ बर्स्ट ऑफ कलर्स, भारतीय पॅटर्न्स, कलरफुल डिझाईन्स. त्याच्यामुळे इतर जे आर्टिस्ट होते, वेंडर्स होते, त्यांचंही कुतूहल जागं व्हायचं. मग ते सगळे माझ्याशी बोलायला येतात, मग आमच्या छान गप्पा होतात, नेटवर्किंग होतं, कनेक्शन्स होतात, त्यांच्याबद्दलही मला अनेक गोष्टी समजतात. आणि हे जे प्रोफेशनल वेंडर्स असतात, जे स्वतःच्या पाठीवरती त्यांचं दुकान घेऊन अमेरिकाभर फिरतात, त्यांच्या गोष्टी तर अचंबित करण्यासारख्या असतात. आता मागच्या वर्षीच माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण मराठी विश्व गणेशोत्सवाला जायचं. तर अनघाला मी कॉन्टॅक्ट केलं, अनघा पुट मी इन टच विथ द राईट पर्सन. आणि मराठी विश्व गणेशोत्सवातला जो अनुभव होता तो इतका सुरेख होता की ते मला नाही वाटत मी आयुष्यभर विसरीन. आपल्या कम्युनिटी मधले कितीतरी आर्टिस्ट मला भेटले, कितीतरी सुंदर ओळखी झाल्या, माझ्या डिझाईन्स बद्दल कितीतरी गप्पा गोष्टी मारता आल्या. आणि त्या दिवशी त्या 5-6 तासांच्या अवधीमध्ये मी जेवढे मग्स नेले होते ते सगळे मी विकले. त्यानंतर राजश्री कुलकर्णी सुद्धा मला त्या ठिकाणी भेटली आणि तिने मला सांगितलं की मी रंगदीपची एडिटर आहे, तर तू इलस्ट्रेशन्स करशील का.
म्हटलं अगं राजश्री, मी एक तर प्रोफेशनल आर्टिस्ट नाही आणि मी इलस्ट्रेशनही कधीच केलेली नाही. ती बोलली करून तर बघ, एखाद दुसरा ट्राय कर. सो तिथून माझी रंगदीपची जर्नी सुद्धा अतिशय सुरेखपणे उलगडली. मला नवीन मित्रमैत्रिणी मिळाले त्या जर्नीमध्ये आणि अतिशय फुलफिलिंग अशी ती रंगदीपची सुद्धा जर्नी होती इलस्ट्रेशन्सची. अशा आर्ट फेअर्स मध्ये आणखीन एक गमतीची गोष्ट म्हणजे माझ्यासारखी दिसणारी भारतीय मी फक्त एकटीच असते. त्यामुळे लोकांना खूप कुतूहल असतं, क्युरिओसिटी असते आणि ह्या सगळ्यातून माझा इंट्रोवर्ट स्वभाव असून सुद्धा मला मार्केटिंग स्किल्स, पीपल स्किल्स ह्या गोष्टी देखील खूप चांगल्या पद्धतीने माझ्यातल्या एनहान्स करायला लागल्या, करता आल्या रादर. आणि आपल्या बायकांचं थोडंसं मी मागच्या वेळेला मकरंदशी बोलताना डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीत बोलतानाही म्हटलं की आपलं थोडंसं पैशांच्या बाबतीमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप असतं. मी केलेला प्रॉडक्ट मी पैसे तुमच्याकडून घेण्याच्या दृष्टीने विकणं किंवा तुम्हाला त्या प्रॉडक्टकडे आकृष्ट करून घेणं हे माझ्यासाठी अतिशय कर्मकठीण होतं. माझं मन नेहमी म्हणायचं त्यापेक्षा गिफ्ट म्हणून देऊन टाक ना, मग सोपं होऊन जाईल ते सगळं. पण त्याच्यावरूनही मी म्हटलं त्याप्रमाणे स्व डिझाईनचे एका उद्दिष्टानं, एका इंटेन्शननी चालू झालं आहे आणि ते इंटेन्शन त्याला एक वेगळा धागा आहे, तो मला पकडून ठेवायचा आहे आणि त्या मिशन स्टेटमेंट मधून मला खूप क्लॅरिटी मिळते. सो ही होती माझ्या एंटरप्रेन्योरियल जर्नीचे काही हायलाइट्स. आणि अर्थात ह्या वर्षी देखील खूप मोठे प्लॅन्स केले होते. जानेवारी फेब्रुवारी मध्ये नवीन गोष्टी बनवल्या होत्या आणि काही ठिकाणी पैसेही भरले होते आर्ट डिस्प्लेस करायला. पण आता हे वर्ष आपल्या सगळ्यांचंच कसं गेलं हे काय मी वेगळ्या नव्याने सांगण्याची गरज नाही. पण आता ह्या पुढची जर्नी आपल्या सगळ्यांचीच थोडी सुकर होईल अशी आशा आहे, देवी चरणी प्रार्थना देखील आहे. सो ह्या सगळ्या माझ्या आर्टिस्टिक आणि बिझनेस व्हेंचर मधून जर का मी काही आपल्या सख्यांना सांगू इच्छिते तर एवढंच की आपल्या मनात जी स्वप्न असतात, ज्या आशा असतात, ज्या आकांक्षा असतात, लिसन टू देम आणि वर्क ऑन देम, टेक ऍक्शन ऑन देम. कारण टुमॉरो इज नॉट गॅरंटीड, वी ओनली हॅव द प्रेझेंट मोमेंट. शेवटी वर्तमान काळ हाच फक्त आपल्या हातात आहे. सो वी हॅव वन लाईफ टू लिव्ह, गो ऑल इन. आणि एवढं बोलून मी माझं प्रेझेंटेशन, माझं टॉक इथेच संपवते आणि या संधीसाठी अनघा मराठी विश्वसख्या पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि माझी गोष्ट ऐकल्याबद्दल तुम्हा साऱ्यांनाच मनपूर्वक धन्यवाद, आभार. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. खूप छान बोललीस आणि रडू पण मला येत होतं इकडे ऐकून. खूप गोष्टी अशा मनाला लागल्या. I don't know what else to say. You said everything. आणि like I said, you have a God-given gift, basically. आणि तू खूप ते छान मांडते आणि I cannot believe की तू एक नाही, दोन नाही, तू आठवड्यात म्हणजे 5, 6, 7 तुझे सारखे फोटो म्हणजे ते फेसबुक फीड वरती दिसत असतात. Very glad you started whatever you did. मी बाकीच्यांनाही विचारते, तुम्हाला कोणाला स्वरूपाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. She is here right in front of you. She can answer any question. आणि तुम्हाला गिफ्ट गिव्हिंग आयडियाज आता मी दाखवलेच आहेत, तिने काय काय केलंय. तर प्लीज आस्क क्वेश्चन्स. अजून कोण ठाण्याचं असेल तर तुम्ही बोलू शकता स्वरूपाशी. आणि तिची मैत्रीण आहे कॉलवर, तर मिनल तुला पण काय तिच्याबद्दल बोलायचं असेल तर तू प्लीज ऍड कर. नाही, मी बोलणारच होते की आय हॅव नोन हर. मला वाटतं या कॉलवरती जे कोण आहेत त्याच्यात आय एम प्रोबेबली द मोस्ट प्रिव्हिलेज टू नो हर फॉर सो लॉंग टाइम. आणि आय फील व्हेरी प्राऊड. आणि आय हॅव सीन हर 3 वर्षापासून मी तिला बघते आणि आय हॅव सीन हर जर्नी व्हेरी क्लोजली अँड वी टॉक अबाउट इट अ लॉट. सो ती जसं म्हणली तसं मलाही खूप समाधान वाटतं व्हॉट एव्हर शी इज डुईंग. अँड शी इज
अनघा म्हणली तसं मला पण रडू येत होतं हे सगळं ऐकताना. सो व्हेरी व्हेरी वेल स्वरूपा, कीप इट अप, आणि वी आर ऑल सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू मीनल. तुझा जरा ओळख करून देतेस का, बिकॉज तू फिलीवरून आहे अँड एव्हरीबडी नीड्स अ डॉक्टर समटाइम्स इन देअर लाईफ. कॅन यू प्लीज प्रोफेशनल इंट्रोडक्शन? ओके, सो माझं नाव मीनल धामणकर. मी फिलाडेल्फियाच्या सबर्ब मध्ये राहते आणि आय एम अ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट अँड हिमेटॉलॉजिस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि I will add to that. If you ever want a trustworthy doctor, then Dr. Meenal Dhamanकर is it. No, I mean it. मी तिला 3 वर्षापासून ओळखते आहे. तिच्यासारखी सिन्सिअर, तिच्यासारखी हुशार व्यक्ती मी ज्या जगामध्ये लिटरली रेअरली पाहिली आहे. And that says a lot about her. So thank you. I am extremely proud of my friend. I am obviously biased, but I also know that she is an exceptional doctor. Oh, thank you. It's your show, Swarupa. You shouldn't. It's everybody's show. It's all women's show. No, and Anagha, I really congratulate you. I mean, it's a really nice endeavor you're doing. I mean, खूप छान आहे. This concept is very good to bring all these women who have so many talents. They are like सगळीकडे सगळ्यांना माहित नसतं. सो यू रिअली गिव्हन गुड प्लॅटफॉर्म टू ऑल ऑफ देम. नाही, आणि मी हे असं कायमच बघितलंय की आपण सगळे आपल्याच चौकटात असतो, राईट? आपल्या आजूबाजूला जे राहतात आणि ऑफिसमध्ये, त्याच्या पुढे आपण कधी जात नाही. बरोबर. कधी कधी जातात, काय लोक एक्स्ट्रोवर्टेड असतात, त्यांना खूप मित्रमैत्रिणी असतात. पण जाणून आलं हे MV सख्या जेव्हापासून सुरू झालं आमच्या इकडे मराठी विश्वमध्ये, सगळ्या there is a story, like every woman has a story. They don't realize it, or they, probably they push it down below somewhere. But सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी त्यांनी आपल्या आईला बघितलंय, मावशीला बघितलंय, आत्याला बघितलंय, आजीला बघितलं आहे, स्वतःनी काय एक्सपिरियन्स केला आहे. आणि इफ यू शेअर दिस विथ एव्हरीबडी, you really don't know who you will help that day. Yeah, absolutely. Right. आणि another thing is networking. Why not? आपल्या इकडे अमेरिकेत म्हणजे you have Rotary Club, Lions Club. What are people doing in those? They are doing networking basically. So why not us? आपण पण हे करू शकतो. आणि आता ते हे व्हर्च्युअल असल्यामुळे तर this is fantastic. I love it. Yeah. It would not have been possible for me to do, like 9 programs in 9 days. Correct. जे अक्षरशः ते मराठी विश्व कम्युनिटी सेंटरला जाऊन आपलं बायका रोज आल्या नसत्या. पण आता युट्यूबच्या लिंक्स वरती मला ते दिसतंय हाऊ मेनी पीपल आर वॉचिंग दिस प्रोग्राम. सो इट्स इनक्रेडिबल. आणि आता लोकांच्या अजून people are telling me, why don't you interview this person, that person? So it's good. I'm like, fantastic. I can keep doing this for the rest of my life now. But that's another story. But I really enjoyed doing हा नारी शक्तीचा प्रोग्राम फॉर नवरात्री. आणि अजून एक गोष्ट म्हणजे स्वरूपानी आमच्या नारी शक्तीचं डिझाईन पण स्वरूपानी केलं. हो, ते पण खूपच छान होतं. इज व्हेरी अप्रोप्रिएट. आणि ते लाईक यू सेड, when I saw the picture, unfortunately I'm not a regular Facebook visitor. त्यामुळे मी आधी बघितलं नव्हतं. But when she sent me and I saw it, even without reading the artist's name, I knew it's done by her. So she has a signature on it now. तिला नुसतं म्हटलं मी कुठली तरी तुझा एक नवरात्रीचा कुठला तरी एक पिक्चर ढापू का, मला असं ह्याच्यासाठी पाहिजे माझ्या प्रोग्राम फ्लायर साठी. तर ती मला म्हणाली नाही, अजिबात नाही. मी म्हटलं ओके. मी म्हटलं काय? मला म्हणाली नाही, मी तुला नवीन करून देईन. अच्छा, जुने काही वापरायचे नाही, मी तुला काहीतरी नवीन करून देईन. आणि तेव्हाच वी लॉस्ट RBG at that same time. So Swarupa's design, when I saw it, अक्षरशः that woman also. हो, म्हणजे अक्षरशः मला रडू यायला लागलं की म्हटलं इतकं सुंदर तिने केलेलं आहे. I feel like I want to put it on every मराठी विश्व सख्या प्रोग्राम नाव. तर आता 9 दिवसाचा तो असा हे झाला, म्हणजे लोगोच झाला. I'm so thankful. I'm thankful to all of you. तुम्ही सगळ्यांनी सगळे प्रोग्राम
बघितले प्रत्यक्ष काय काय लोक तर एव्हरी डे दे हॅव बीन रेग्युलर ऑन दिस प्रोग्राम, बट I know a lot of people have clicked on the links and seen everything, so very glad about it. आणि ही पण छोटीशी आयडिया होती आणि सडनली इट टूक फ्लाइट आणि मला वाटत होतं माझे 9 दिवस पण भरणार नाही म्हणजे, आणि असे फटाफट ते दिवस गेले. आणि मला आता वाटतंय की दांडिया न करून आय एम टायर्ड बिकॉज आय 9 दिवसाचे हे सगळे प्रोग्राम व्हिडिओ अपलोड करा, एडिट करा, रोजच्या रोज टाका. आणि मला लोकांचे सारखे टेक्स्ट मेसेजेस पण येत होते की अपलोड केलास का नका, पाठवतेस का लिंक, माझं चुकलं, मला जेवण द्यायचं होतं, काहीतरी करत होते. सो इट टर्न आउट वेल. उद्याचा प्रोग्राम पण आमचा खूप छान आहे. लिंक विल गो लाईव्ह आफ्टर मिडनाईट ऑक्टोबर 25. दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण सगळ्यांनी 26/11ची ती रात्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जुई करकरे, हेमंत करकरेंची मुलगी, बॉस्टनला राहते आणि माझी तिची ओळख पण अशीच अनायासा असंच फेसबुक वरती एका मैत्रिणी थ्रू झाली. तिला मी विचारलं इंटरव्ह्यू साठी, शी ग्लॅडली सेड येस. तिने आपल्या वडिलांबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक Amazon वरती $10 तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही तुमच्या पब्लिक लायब्ररीमध्ये पण सांगून ते पुस्तक विकत घेऊ शकता. यू कॅन, युअर पब्लिक लायब्ररी विल बाय एनी बुक यू टेल देम टू. सो माझी पण अशी इच्छा, तिला बघून पण असं मला वाटायला लागलं की यु नो लेट्स टेक एन इंटरव्ह्यू विथ हर. वी टुक इट. तिच्या आठवणीबद्दल आहेत, नथिंग कॉन्ट्रोवर्सियल. इट्स लाईक वॉट एव्हर she learned from her parents and it's just memories of her parents. So I feel every Maharashtrian should watch it. आणि आपल्याला गर्व आहे तिच्या वडिलांवर. अशोक चक्र सन्मानित आहेत आणि होपफुली एव्हरीबडी वॉचेस दॅट प्रोग्राम सोन. the link will go live. I think मी आत्ताच ते फेसबुकच्या इव्हेंट वरती पण अपलोड केलंय. मी आपल्या MB सख्याच्या ग्रुपवर पण टाकते. पण प्रोग्राम कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना मला कळवा. मला काही नवीन खूप लोकांचे, लाईक आय सेड, पीपल हॅव सजेस्टेड नेम, सो वील कीप दिस गोइंग ऑन माझ्या वेळेनुसार. This took a lot of my time, but it gave me back a lot also. So Swarupa, खूप छान बोललीस तू आज. I don't think anybody else has a question, but if anybody has a question, please do reach out right now. पण खूप छान बोललीस आणि I know you have lot more stories to tell. This was a short story for today. We will wait for your book to come out. I know you want to write books about your experience. We'll wait for that. आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. जिथे आहात सुखी राहा, ज्यांच्या बरोबर आहात त्यांच्या बरोबर सुखी राहा आणि घरातल्या घरात साजरा करा. परत कोविड केसेस वर जात आहेत. सो now try to be safe as possible till December. Don't forget your flu shot and don't forget to vote. स्वरूपा, वोटिंग बद्दल पण एक काहीतरी चित्र काढून पोस्ट कर प्लीज. वोट करण्यासाठी. No, it is okay. Anybody any questions for Swarupa? No questions, but I just want to say, like, very inspiring, Swarupa. Your story is very inspiring. आणि मला नेहमीच वाटतं की तू स्वतःला एक्सप्रेस खूप छान करतेस. आणि आय वॉज रिअली अमेझड टू नो की तू म्हटलीस की तू चित्रकला म्हणजे प्रोफेशनली शिकली नाहीयेस. आय नेव्हर फेल्ट दॅट. तुझी चित्र बघून इट सीम्स लाईक यू आर सो लाईक प्रो इन इट. आणि तू लिहितेस पण अतिशय सुंदर. सो आय एम शुअर आय टेक समथिंग फ्रॉम दिस. लाईक आय एम ऑलवेज, म्हणजे मला स्वतःला एक्सप्रेस करताना नेहमी हे असते, लाईक नॉट एक्स्ट्रोवर्ट ॲट ऑल. आणि आय डोंट एक्सप्रेस मायसेल्फ इनफ, आय फील. सो डेफिनेटली इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग. सो थँक्यू. And thanks Anagha, like you are doing an amazing job. Thank you. Amazing. I know it takes a lot. म्हणजे आम्हाला like I have to make it a point की अरे मला 7:30 ला ऐकायचंय. But Anagha, not just being there in the background, you are doing so much more than that. So I don't know how you do that. So that's amazing. So thank you, ladies. कळत नाही कसं ते होतं, पण ते होऊन जातं. इच्छाशक्ती तुमची प्रबळ असली तर काही होऊ शकतं. That is my thing. And Nimisha, like you said, what I liked today from what Swarupa said was
टेक टाइम आउट फॉर युअर सेल्फ बेसिकली. तिने कसं 2 तास आणि तिने इतकं छान सांगितलं की सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी आहे आणि तुम्ही ते वेळ घ्या, त्याला जोपासा आणि त्या क्रिएटिव्हिटीला भर द्या. पेंट go paint the town wild with it, go run with it. आणि तसं तुम्ही केलं तरच तुम्हाला you are going to get some success. आणि तिचे रोजचे फोटो, म्हणजे एक नाही काढत ही बाई, रोज फोटो पोस्ट करते आणि मला कायम वाटतं हिला कुठून अशा आयडियाज येतात एव्हरी डे. कुठूनही नक्कल केलेले फोटो नाही का, काही नाही, स्वतःच्या इमॅजिनेशन वापरून स्वरूपा. यू आर ग्रेट. स्वतःचे विचारचा रूप द्यायला खूप नाही, खरंच देवी शक्ती म्हणतात ना, तसं आहे. नाही वाजवू नकोस. नाही, तसं मी खोटं म्हणत नाहीये. आणि अनघा, परत एकदा ह्या सगळ्या ज्या आपल्या सख्या आता अजून ह्या कॉलवर आहेत त्यांच्या बाबतीतही तेच आहे की काही गातात, काही नृत्य करतात, काही शिकवतात, तू हायकिंग करतेस, ह्या सगळ्याची आपली जी ऊर्जा आहे, जी जिवंत राहण्याची जी शक्ती आहे त्यातूनच येतं. आणि आपल्या अनेक अशा ज्या वाटा, अदृश्य वाटा ज्या आपल्या समोर येतात त्या सगळ्या अनेक वेळेला वेदनेतूनच आलेल्या असतात. म्हणजे मला माझ्या 40शी मध्ये जर का कोणी सांगितलं असतं की 3 वर्षापूर्वी की तू चित्र काढणं आणि हा बिझनेस व्हेंचर इज गोइंग टू बी सच अ बिग पार्ट ऑफ युअर लाईफ, आय वुड बी टेलिंग दॅट पर्सन यू आर नट्स, यू आर क्रेझी अँड यू आर किडिंग. सो आपल्याला पुढे काय होणार असतं ते माहिती नसतं. सो हायकिंग असो किंवा आणखीन कुठच्याही कलेचं प्रकटीकरण असो, ते कुठच्या तरी एका डीप ऊर्जेतनं आलेलं असतं असं मला वाटतं. इट अप्लाइज टू एव्हरी सिंगल पर्सन हिअर अँड एव्हरीवेअर. राईट, बिकॉज इव्हन हायकिंग मी कधीच केलं नव्हतं. आमच्या योगा ग्रुप बरोबर एकदा हाईकला गेले आणि त्याच्यानंतर इट वॉज लाईक एन एडिक्शन. आय जस्ट कुड नॉट स्टॉप. आणि जे फिलिंग तुम्हाला वेन यू क्लाइंब अ माउंटेन, यू आर लाईक, वर जाताना मला कायम असं वाटतं की मी का करतेय, सगळे झोपलेले आहेत आणि मी थंडीत कशाला कुडकुडत सगळे दगडांवरती पडत, इकडे हे करत आपलं वरती चालू आहे. पण वन्स यू रीच द टॉप अँड यू सी द सीनरी अराउंड यू आणि यू फील युअर बॉडी डिड दिस, की तुमचे स्वतःचे पाय तुम्हाला, युअर ब्रेथ, युअर हार्ट इज पंपिंग blood and you are walking up and it is difficult and you made it all the way to the top. That feeling is unbeatable. You cannot, and it's like a drug. You want to feel that every time. You want to feel alive basically. So I understand what you're saying about your sketching also. That makes you feel alive. So that's it. So ह्याच्यावरून आपण हा प्रोग्राम इथेच, प्रोग्रामची इकडे सांगता करू. आणि खूप जे आताही ऐकतायत, काही तुम्हाला आयडियाज असतील, प्लीज रीच आउट टू मी. वी विल डू एनी प्रोग्राम यू वॉन्ट टू. रीच आउट टू मी आणि आय विल मेक इट पॉसिबल. सो व्हेरी हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू फॉर टुमॉरो. आणि like I said, celebrate it with your family, with love and with peace surrounding all of you. Thank you and good night. Okay? Good night. Okay. Good night. Happy Dasara. Thank you. Thank you, Sunita. Thank you.